नमस्कार मित्रांनो, मी आदित्य. या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की सँक्शन लेटर होल्डवर कसं जातं आणि त्या आणि क नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की सँक्शन लेटर होल्डवर कसं जातं, क्लेम होल्डवर कसे जातात आणि त्याचे रिझन म्हणजे त्यांची कारणं काय आहेत मुख्य आणि हेच कारणांची उत्तरं तुम्हाला भेटत नाहीत आणि तुम्ही वेगवेगळ्या YouTube चॅनलवर चेक करता. त्याच्या कमेंटमध्ये खूप सारी त्यांना क्वेशन विचारता आणि ते तुम्हाला उत्तरसुद्धा देत नाहीत. तर त्यांचे कमेंटमध्ये पडलेल्या क्वेशनला आपण रिप्लाय देऊन आणि ते कसे सॉल्व्ह करता येईल, आपण ते डिटेलमध्ये बघूयात. क्लेम फॉर्मवर जाणार आहोत. क्लेम फॉर्मवर गेल्यानंतर आपण स्क्रोल डाउन करून खाली येणार आहेत. इथे बघा, त्यांचा क्लेम होल्डवर का गेलाय? पेड इंटरेस्ट नॉट व्हिजिबल, अटॅच नेक्स्ट मंथ स्टेटमेंट असं लिहिलेलं आहे. तर यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? आता आपण बँकेमध्ये जाऊन आपला स्टेटमेंट आहे लोनचं, ते एप्रिलपासून पुढच्या 6 महिन्याचं आपल्याला स्टेटमेंट बँकेतून काढावं लागणार आहे. जसं की मी तुम्हाला दाखवतो इथे बघा. हे 6 महिन्याचं स्टेटमेंट आपल्याला बँकेतून काढावं लागणार आहे, लोन स्टेटमेंट आणि त्यानंतर आपल्याला लागणार आहे बिझनेसचा फोटो. स्टेटमेंट आणि बिझनेसचा फोटो आपल्याला ईमेल थ्रू आपल्या जिल्ह्यामधील जे कार्यालय आहे, त्या कार्यालयावर आपल्याला सबमिट करायचं आहे. तर ईमेल कुठून भेटेल? तर आपण इथं विभागीय समन्वयावर क्लिक करणार आहोत. इथे क्लिक केल्यानंतर आपला विभाग आपण बघायचा आहे कुठला आहे. आपल्या विभागावर क्लिक केल्यानंतर आपल्याला असं एक पेज दिसेल, जिथं आपला कोऑर्डिनेटर जो असेल 3rd नंबरचा म्हणजे कोण? ते या मॅम आहेत. यांचा इथे ईमेल असेल. या तिन्हीपैकी कुठल्याही ईमेलवर आपल्याला आपला कोऑर्डिनेटर जो असेल, अपाम पुणे DCO लिहिलेला असेल, तर या ईमेलवर आपल्याला त्यांना ईमेल करायचे डॉक्युमेंट. त्यामध्ये लोन स्टेटमेंट असेल 6 महिन्याचं, बिझनेसचा फोटो असेल आणि त्यामध्ये आपण असं मेन्शन करणार आहोत, की माझा क्लेम होल्डवर गेलेला आहे. कृपया होल्डवरनं काढा. त्यानंतर आपला क्लेम होल्डवरनं निघून जाईल. त्यानंतर हे काही रिझन आहेत, याच्यामुळे आपला क्लेम बाउन्स होतो आणि क्लेम होल्डवर सुद्धा जाऊ शकतो. त्यानंतर सेकंड रिझन आहे रिजेक्टेड बाय एम-डी. रिजेक्टेड बाय एम-डीचा अर्थ होतो तुमचा क्लेमच रिजेक्ट झालेला आहे. तो काही रिझन असेल, तुम्ही तुमच्या जिल्ह्याचा जो पण मेन असेल त्याला कॉन्टॅक्ट करून विचारू शकता का रिजेक्ट झाला असेल. तर या केसमध्ये क्लेमसाठी परत अर्ज करायचा नाही. तो कधीच भेटणार नाही कारण तो रिजेक्ट झालेला आहे. त्यानंतर तो क्लेम बाउन्स. क्लेम बाउन्सचा हा सेम इथे तेच झालेलं असेल, की तुमचे बँक डिटेल्स जे असतील तुम्ही चुकीचे टाकले असेल. त्यामुळे तुमचा क्लेम बँकेमध्ये येण्यापासून बाउन्स झालेला असेल. तुमचा क्लेम अप्रूव्ह झाला, पण बँकेमध्ये त्यामुळे नसेल आला कारण तुमचे बँक डिटेल्स चुकलेले असेल. ते चेंज करण्यासाठी तुम्हाला अण्णासाहेब पाटील या वेबसाईटवर जाऊन तिकीट रेज करावं लागणार आणि तिकीट रेज करून तुमच्या क्लेमसाठी परत बँक डिटेल्स एंटर करावं लागणार आहे. तर ते कसं करायचं ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूयात. प्रत्येकाने केलेल्या कमेंट्स आहेत, तर त्या कमेंट्सच्या उत्तरामध्ये आपल्याला तुमची उत्तरं भेटतील आणि त्याचं सोल्युशन सुद्धा भेटलं जाईल. तर सगळ्यात पहिलं आपण बघूयात, की पहिली कमेंट जी आहे, जी सिद्धेश म्हणून आहे. त्यांनी लिहिली, "माझा पण क्लेम होल्डवर आहे." तर आता इथे त्यांनी विचारलं, "माझा क्लेम होल्डवर आहे." तर याचं मेन रिझन काय आहे, ते आता सिद्धेश बघावं लागणार आहे. तर त्यासाठी तुला सगळ्यात पहिलं लॉग इन करून बघावं लागणार आहे पोर्टलवर. तर तुला अण्णासाहेब पाटील महास्वयं ही साईट आहे. या साईटवर तुला लॉग इन करून यावं लागेल. इथे लॉग इनचं ऑप्शन असतं. लॉग इन केल्यानंतर तुला इथे क्लेमचा ऑप्शन दिसतो, क्लेम फॉर्म. तिथे क्लिक करून चेक करावं लागणार आहे, की माझा क्लेम होल्डवर का गेला आहे. तर आता इथे बघा, आपण इथे चेक करू शकता. इथे एक सुद्धा क्लेम होल्डवर गेलेला नाहीये. ठीक आहे. तर क्लेम सेटल. तर इथे तुला या या एंडच्या ऑप्शनमध्ये इथे ऑप्शन कमेंटमध्ये भेटून जाईल. जर तुझा होल्डवर गेलेला असेल, तर इथं का गेलाय त्याची डिटेल भेटून जाईल. जर तुझा क्लेम होल्डवर गेलेला असेल, तर त्याचं म्हणजे त्याला आता उत्तर कसं द्यायचं? तर सगळ्यात पहिलं तुझं जे पण लोन स्टेटमेंट आहे, त्याची पहिलं तुला प्रिंट काढावं लागेल. कुठल्या महिन्याचा क्लेम होल्डवर गेलाय. तर तुला तुझ्या बिझनेसचा फोटो त्यासोबत अटॅच करावा लागेल. त्याची एक पी-डी-एफ, लोन स्टेटमेंट आणि तुझ्या बिझनेसचा फोटो अटॅच करून तुझ्या डिस्ट्रिक्टमध्ये जे महासयमचं ऑफिस आहे, त्या ऑफिसला ईमेल करावं लागेल आणि ते बघण्यासाठी तुला कसं चेक करायचं, की यार माझं ऑफिस कुठं आहे म्हणून ते. तर त्यासाठी तुला इथे एक ऑप्शन भेटतो आणि तिथे ऑफिसेस म्हणून डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि हेड ऑफिस. तर डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरवर क्लिक करायचं आणि इथे चेक करायचं, की यार आपला कुठलं डिव्हिजन आहे आणि आपल्या डिव्हिजनवाल्यांचे सगळ्यांचे इथे तुला नंबर भेटून जातील. तर सेकंड कमेंट बघूयात. मुंजा शेळकेंनी केली. सरांनी महिन्याला हप्ते भरतो, परंतु अजून व्याज परतावा मिळत नाही. तर मुंजा शेळके तुम्हाला सुद्धा सेम असंच लॉग इन करून चेक करायचंय, की यार माझा हप्ता मला अजून का भेटलेला नाहीये. तर त्यासाठी तुम्हाला लॉग इन करून साईटवर यावं लागणार आहे आणि क्लेम फॉर्मच्या तिथे क्लिक करून इथे तुम्हाला चेक करावं लागणार आहे, की तुमचा हप्ता अजून का भेटलेला नाहीये. तर इथे तुम्हाला ऑप्शन भेटेल. इथे तुम्ही चेक करू शकता माझा होल्डवर गेलाय, काय रिझन आहे. तर तुम्हाला इथे कळून जाईल, की तुमचा क्लेम का रिजेक्ट झालेला आहे किंवा का नाही भेटलेला किंवा अजून प्रोसेस व्हायचा आहे. तर यांच्या स्टेप्स आहेत. तर इथे प्रॉपर रिझन कळून जाईल. आता त्यानंतरचे कमेंट बघूयात.
अजित पिंगळे यांनी कमेंट केली, "मे लोनसाठी अप्लाय करू शकते का? माझ्या कर्ज पूर्ण भरले गेले आहे." तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे, की तुमचं कर्ज पूर्ण भरून गेले आणि आता तुम्ही त्याला अप्लाय करू शकता का? तर तुम्ही अजिबात करू शकत नाही. तुमचं बिझनेसचं लोन चालू असायला पाहिजे आणि तुम्ही या एल-ओ-एल एक्सटेन्शन थ्रू लोन प्रोसेस केलं पाहिजे. आता त्यानंतर महेश पवारने सुद्धा कमेंट केलेली आहे. माझं 15 महिने झालं आहे, अजून क्लेम रिसीव्ह नसेल झाला. तर तू चेक करू शकतो महेश. तू सुद्धा लॉग इन करून चेक करायचं, तुझा क्लेम का नाही रिसीव्ह झाला, इथे रिझन कळवतात. तर कुठल्याही कमेंटमध्ये जाऊन कमेंट करत बसण्याची गरज नाही. या वेबसाईटला यायचं महास्वयं आणि तिथं स्वतः चेक करायचं. त्यानंतर आपण अजून खाली बघूया. सर चेक बाय डिव्हिजनल हेड दाखवतंय. चेक बाय डिव्हिजनल हेड म्हणजे त्यानंतर अजून 2 स्टेप बाकी आहेत मित्रा. त्यानंतर तुला अजून एक येईल, की क्लेम सेटल म्हणून एक ऑप्शन देतो आणि क्लेम डिक्लेअर म्हणून. त्यानंतर प्रॉपर बँक सिग्नेचर वगैरे हे असलेलं पाहिजे. त्यानंतर तुझ्या बँकेमध्ये क्लेम येऊन जाईल. त्यानंतर शैलेश पवारने कमेंट केली, "व्याज अप्लाय केलं आहे, एम-डी रिजेक्ट झाला आहे." तर काय काय झाले असेल? आता एम-डी रिजेक्टसाठी सुद्धा तुला स्वतः तुझ्या डिव्हिजनल ऑफिसला कॉन्टॅक्ट करून बोलावं लागणार, की त्यांना काय-काय डॉक्युमेंट लागतात. कारण तुझं रिजेक्ट झालेलं आहे. ठीक आहे. इथे इथे ऑफिसेस डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरच्या इथे गेला तू, तर तुला इथे डिटेल्स भेटून जातील त्यांच्या, की कुठलं ऑफिस आहे. बघ इथे इथे क्लिक करायचं. त्यानंतर इथे डिव्हिजन ऑफिसवर क्लिक केला इथे, तर तुला तुझ्या डिस्ट्रिक्ट वाईज कुठलं डिव्हिजन आहे तिथलं कळून जाईल. त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि विचार मी काय करू? तर या कमेंटमध्ये टाकण्यात अर्थच नाही. त्यानंतर किशोरने कमेंट केली, "अपलोड केलेले चेकच होत नाही, कसं होल्ड निघणार? कामच होत नाही अण्णासाहेब पाटीलचं." आता विषय असा आहे किशोर, तुला होल्ड करण्यासाठी तुझ्या डिव्हिजनल ऑफिसरचा नंबर इथून तुला भेटून जाईल आणि ईमेल आयडी सुद्धा भेटून जाईल. तर त्याला तुला पहिलं तर लोन स्टेटमेंट, तुझ्या व्यवसायाचा फोटो तिथे एका पी-डी-एफमध्ये घेऊन पहिलं लोन स्टेटमेंट, तुझ्या व्यवसायाचा फोटो अटॅच करून त्यांना त्यांच्या ईमेल आयडीवर नाहीतर मोबाईल नंबरवर सबमिट करावं लागेल. त्यानंतर दीपक तनपुरेने केली 10 महिन्यापासून होल्डवर आहे. तर दीपक तुला सुद्धा सेम प्रोसेस अप्लाय करावी लागेल. त्यावर तुला इथे जाऊन चेक करावं लागेल, की माझा क्लेम होल्डवर काय आहे. तर तू लॉग इन कर इथे. तुझं लॉग इन आणि युजर आयडी तुला भेटून जाईल आणि क्लेम फॉर्मवर क्लेम फॉर्मवर तुला इथे चेक करावं लागेल, की माझं का होल्डवर आहे. त्यानंतर 3 हप्ते भरून आले नाही, तर तुला सुद्धा सोमनाथ चोबणे तुला सुद्धा हे सेम असंच करावं लागणार आहे. त्यानंतर बालासाहेब नी कमेंट केली, "आमचं आमचं प्रकरण 8 महिन्यापासून होल्डिंगला संपूर्ण कागदपत्रे क्लिअर आहे." बालासाहेब सर तुम्हाला सुद्धा इथेच चेक करावं लागणार आहे. अदरवाईज तुम्ही डिस्ट्रिक्ट टीमला कॉल करून विचारा काय रिझन आहे. कारण मे बी रिझन तुम्हाला इथेच कळून जाईल. कारण मी आत्ता माझ्याकडे खूप सारे केसेस आले त्यांचे सगळे होल्डवरचे काढून आम्ही क्लेम सेटल करून देतोय. आता दावा मंजूर पण झालेला आहे. आता इथून पुढचे अपलोड करायचे त्यासाठी सुद्धा आम्ही करणार आहोत या व्यक्तींचं. आता त्यानंतर अजून एक आहे अभिषेक पवार. सर यांच्यामध्ये काही करप्शन चालते का? नाही, नाही. अजिबात करप्शन वगैरे असं काही चालत नाही. कारण प्रोसेस ही खूप डिफिकल्ट आहे आणि या प्रोसेस थ्रू पैसे येतात. एल-ओ-आय काढणं आहे आणि लोन एप्रिल पण पाहिजे. तर त्यासाठी तू आपल्या फायलिंग एक्सपर्टवर चॅनलवर ये मित्रा. तुला सगळे व्हिडिओज भेटतील. तू स्वतः अप्लाय करू शकतो, स्वतः बघू शकतो. इथे तुला कमेंट करण्याची गरज नाही आणि त्या कमेंटला रिप्लाय पण कोणी देत नाही. सर प्रोसेस केल्यावर व्याज केव्हा येते? मित्रा तू 3 महिने चं लोन प्रोसेसचे क्लेम केलं तर तुला 1 महिन्याच्या आतमध्ये या 2 महिन्याच्या आतमध्ये तुझा व्याज परतावा तुझ्या बँकेमध्ये भेटून जाईल. त्यानंतर अजून एक आहे, एल-ओ-आय रिन्यूअल प्रॉब्लेम काय करायचं? प्रवीण पाटील तुला सुद्धा सेम मित्रा तुला डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटरला कॉन्टॅक्ट करावं लागेल. ते कॉन्टॅक्ट करण्यासाठी तुला या ऑप्शनवर यावं लागेल पहिलं वर इथे. लॉग इन न करता सुद्धा तू इथे चेक करू शकतो डिस्ट्रिक्ट कोऑर्डिनेटर आणि इथे तुला नंबर भेटून जाईल त्यांचे. तुझ्या डिस्ट्रिक्ट वाईज कोण आहे ते. आता इथे रॉयल गेमिंगने दिले इन्स्टॉलमेंट इंटरेस्ट अमाउंट रुपीज हॅज बीन अप्रूव्ह बी सेक्शन लेटर अप्रूव्ह बाय ऑडिटर बिकॉज ही इज रिस्पॉन्सिबल इन्स्ट्रक्शन फॉर मी. हा 24 जून 24 चा क्लेम आहे. बाउन्स दाखवत आहे. हे असंच दाखवत सप्टेंबरपासून आहे. मित्र बाउन्सचा रिझन हे आहे कारण तुझ्या बँकचे डिटेल्स चुकलेले असतील. तुला ते चेंज करावं लागतील. त्यासाठी काय करावं लागेल? आता तुला इथे अपलोड सँक्शन लेटरचा एक ऑप्शन येतो. इथे आता येत नाहीये. ठीक आहे. तर तुला काय करावं लागेल त्यासाठी सगळ्यात पहिलं इथे कस्टमर तिकीट रेज करावं लागेल. कस्टमर तिकीट रेज करण्यासाठी तुला लॉग इन करावं लागणार आहे. इथे रेज तिकीटवर क्लिक करावं लागणार आहे. रेज तिकीटवर क्लिक केल्यानंतर तुला इथे चेंज क्लेम डिटेल्सवर क्लिक करावं लागणार आहे. त्यानंतर इथे सँक्शन लेटरवर क्लिक करावं लागणार आहे. डिस्ट्रिक्ट, तालुका सिलेक्ट करावा लागणार आहे. सिटी पण सिलेक्ट करावं लागणार आहे आणि इथे तुझा बँकचा चेकबुक जे न्यू बँकचं चेकबुक किंवा कॅन्सल चेक तू अपलोड करतोय ते इथे तुला अटॅच करून इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ही क्वेरी तुला एंटर करावी लागणार. क्वेरी म्हणजे हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असं मेन्शन करावं लागणार आहे की सर आय हॅव मिस्टेकली इनकरेक्ट बँक डिटेल्स फॉर रिसिव्हिंग माय क्लेम अमाउंट अंडर अण्णा पाऊस साठीला असं तसं लिहायला लागेल आणि हे तू कॉपी करून घे
आणि अशाला असं तिथे एंटर करून सबमिट करून टाक. तर 3 दिवसाच्या आत तुझं स्टेटस येईल आणि तुला चान्स भेटेल की तुला सँक्शन लेटर परत एडिट करायचा ऑप्शन येईल. नंतर तुला इथे सँक्शन लेटरचा एक ऑप्शन दिसेल, तिथे जाऊन तू बँक डिटेल्स वगैरे चेंज करू शकतो.